लेक आली जन्माला जणू चंद्राची चांदणी. ऋण जुन पाऊले आली लक्ष्मीच अंगणी. झाली कन्या उपवर आधी कन्येचा विचार. लेक बोलते पित्याला बाबा तुमचे संस्कार. पिता हाशी खुशी निघे वर शोधायला. देता आमंत्रण आले कन्येला पहायला. नक्षत्रासारखी लेक वर चढ गुणामध्ये. वरणी नातलग त्यांच्या बसली मनामध्ये. वर वधू एकमेका पाहता ते असलेत मंद. परिवार समजला झाला एकच आनंद. झाली लगबग स्थळ आता झालं पक्क. माय माऊलीच्या नेत्री आले आनंदाश्रुचक्क. झाली पसंती दोघांची सुरू झाली लगबग. साखरपुड्याचे जागेसाठी ग मग. साखरपुड्याची साडी दोन्ही भेटण्यानिमित्त. एकमेका समजण्या आहे तेही हो उचित. वर वधू पक्ष दोन्ही असती हे समजदार. साखरपुड्याचा विधी भटजी हे सांगणार. साखरेचा पुडा सोबत फळ अलंकार. साडीची सजावट नाना वस्तूंचा शृंगार. आधुनिक चालीरीती अंगठी ही एकमेका. जोरदार कार्यक्रम नातलग तुम्ही ऐका. झाली भोजन पंगत आनंदात निघे गाडी. मानाच्या विहिनीला दिली हातामध्ये साडी. चालीरीतीप्रमाणे करतात लालगंध. दोन लोक येऊन पक्के होते लग्नबंध. लालगंध याला म्हणतात शिष्टाचार. आधी बायचा मोठा आता नाही कौतुक फार. देव देवतांची पूजा कुलदेवीला सांगन. माझ्या घरी सुकार्य पार पडू दे ग लग्न. वर पूजे वेळी देती वस्त्र आणि फळ. सांगू कुलदेवीला दे ग आम्हाला ग बळ. झाला शिष्टाचार दोन्हीकडे धावपळ. माम्यानी मावशा आधीच त्यांना खरी कळ कळ. झाला शिष्टाचार आता मीठ हळद दळावे. असा धुमधडाका सर्व्या गावात कळावे. कार्यक्रमासाठी जात सजवलं छान. मीठ हळद दळण्याचा आधी सवाष्णीचा मान. दळण्याचा कार्यक्रम मीत केला ग सकाळी. कार्यक्रमासाठी मीत बोलविल्या चारी आळी.
हळदीचा कार्यक्रम मीत केला ग दुपारी. सवाष्णींना चहा नाश्ता मग पाननी सुपारी. कार्यक्रम करता झाली बाई संध्याकाळ. आले नातल ग सख्यांची ग न्यारी नाळ. हळद दळता दळता बाई झाली रात्र. अशिनी चेष्टा मस्करी नका विचारू काही मात्र. असा सुंदर कार्यक्रम देवा आशीर्वाद द्यावा. सुकार्य माझ्या घरी देवाधिक सारे यावा. सुकार्य माझ्या घरी देवाधिक सारे यावा. धन्यवाद.